यानंतर अमोल भोसले यांचा देखील आपण सन्मान करतो आहोत. जसं मी मगाशी उल्लेख केला की आपलं कर्तव्य बजावत असताना क्रिकेटचे धडे देखील या आपल्या मित्राने गिरवले आणि टेनिस क्रिकेट विश्वात आपल्या कामगिरीच्या जोरावर एक आपली ओळख निर्माण केली. असा आपला मित्र अमोल भोसले यांचा देखील सन्मान केला जातोय. सावंत साहेब, आपण देखील मंचावर या, आपला देखील या ठिकाणी सन्मान करतो आहोत. ययाती शिबलकर यांच्या शुभ हस्ते तो सन्मान होईल. संतोषजी सावंत साहेब आज आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. पंचांना विनंती आहे, आपण सामना सुरू करून घ्या. स्कोरर आणि लाईव्ह टेक्निशियन आपल्याला विनंती, आपण लक्ष ठेवा. यानंतर ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा आपण अनुभवला, उद्घाटन सोहळा संपन्न झाला. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय विवेकजी पाटील साहेब यांना मी या सोहळ्याच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं अशी नम्रतेची विनंती करतो. आज नवलाई पावनाई मसोबा क्रिकेट क्लब मिऱ्या तर्फे आयोजित भव्य नाईट ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. त्या अनुषंगाने ग्रामीण भागात पहिल्यांदाच मी म्हणजे आत्तापर्यंत मी प्रकाश जोतात टेनिस क्रिकेट खेळवलं गेलेलं आणि इतकं सुंदर नियोजन मी पहिल्यांदाच पाहत आहे. कारण दिवसा सामने होतात, दिवसा क्रिकेट स्पर्धा होतात, परंतु इतक्या सुंदर पद्धतीचं प्रकाश व्यवस्था प्लस बाकीची ही व्यवस्था मंडळाने अत्यंत सुंदरपणे केलेली आहे. तर संपूर्ण स्पर्धेसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. सर्व खेळाडूंना शुभेच्छा आहेत. पोलीस विभागाचं कोणत्याही प्रकारचं सहकार्य लागलं तर निश्चित 24/7 पोलीस स्टेशन चालूच असते. कधीही फोन करा, आपली गाडी येऊन जाईल. आणि तुम्ही सर्वजणांनी खेळ म्हणले की खिलाडू वृत्ती असणं, स्पोर्ट्समनशिप खूप अत्यंत गरजेचे आहे. खेळातून सुसंवाद आणि हे वाढलं पाहिजे. त्याच्यातून कोणतीही दोन संघादरम्यान किंवा दोन व्यक्ती दोन गटामध्ये तेढ निर्माण न होता सौहार्द कसं वाढेल ह्याचं सर्व खेळाडूंनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. तरी मला इथं उद्घाटनासाठी बोलवलं त्याबद्दल मंडळाचा मी पूर्णपणे आभारी आहे. तसेच संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी माझ्या आणि माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आमंत्रण हॉटेलचे सर्व आदरणीय सिद्धीजी कदम साहेब यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्या. सर्वांना या स्पर्धेच्या शुभेच्छा, सर्व खेळाडूंना, सर्व कमिटी मेंबर्स आणि मला प्रामुख्याने जाणवत जे समालोचन करत आहेत ते फारच सुंदर आहे. त्यांनाही ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. यानंतर आदरणीय आदित्यताई भाटकर यांना विनंती करतो की आपण आज आवर्जून उपस्थित आहात, या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं देखील मनोगत आपण व्यक्त करावं. नवलाई पावनाई मसोबा क्रिकेट क्लब मिऱ्या, तुमचं हे दुसरं वर्ष आहे. गेल्याही वर्षी खूप सुंदर स्पर्धा इथे आयोजित केली होती, तशीच ह्याही वर्षी सुंदर आहे. आणि तुमच्या कमिटीचं कौतुक करावं तितकं खूप आहे, खूप कमी आहे. म्हणजे का असं आपल्या गावात एवढी सुंदर ट्रॉफी आणि यशस्वीरित्या ती तुम्ही पार पाडता, त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसंच आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद आदरणीय आदित्यताई. यानंतर आपण सामन्याच्या दिशेने जातोय. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं पुन्हाच एकदा हार्दिक स्वागत. आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल आपलं स्वागत आहे. आणि आता आपण थेट सामन्याच्या दिशेने जाऊया, जिकडे सामन्याला सुरुवात झाली.
धाव फलकावर धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आपण धावा बघतोय. सध्या 3 आहेत आणि दुसऱ्या षटकाला इकडे सुरुवात झाली आहे. मिर्या हंटर्स विरुद्ध अर्णव स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पहिली रात्र या स्पर्धेची आणि पहिल्या रात्रीमध्ये क्रिकेटचा हा सोहळा याची देही याची डोळा रंगत असताना दुसऱ्या षटकासाठी प्रसाद त्याच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा वसूल केल्या गेल्या आणि आता धाव फलकावर आहेत 5. स्ट्राईक एंडला सूरज, नॉन स्ट्राईक एंडला शिवम आहे आणि या बेसचा चेंडू सूरजसाठी ओव्हर दी विकेटने राऊंड दी विकेटने होता. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट करू पाहत होता, मात्र यावेळेला फिल्डिंग चांगली झाली, मात्र तो थोडासा खराब आहे. मेहनतीने कमावलं पण इन्कम टॅक्समध्ये गमावलं अशी परिस्थिती मैदानामध्ये बघायला मिळाली. थ्रो चांगला नव्हता आणि त्यामुळे एक्स्ट्रा धाव आता खात्यामध्ये ॲड होईल आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 7 धावा दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. मिर्या हंटर्स हा संघ पहिल्या डावमध्ये फलंदाजी करताना बघायला मिळतोय. अतिथी आपल्याला मंचावर बघायला मिळत आहे ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला, उद्घाटन सोहळा. आणि त्यानंतर थेट लाईव्ह ॲक्शनला आज पहिल्या रात्रीमध्ये सुरुवात झाली. 5 षटकांच्या लढती. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, तिथे धावा नव्हत्या आणि यावेळेला प्रसाद चांगलं कमबॅक करतोय. लॉफ केलाय बॉल, जाईल सरळ लॉंग ऑनला फिल्डर, चेंडूच्या खाली झेल टिपतोय. खेळ संपेल. सूरजचा पहिला धक्का. 7 धावा, 1 गडी बाद. प्रसाद चांगलं काम केलंय बॉल, जाईल सरळ लॉंग ऑनला फिल्डर, चेंडूच्या खाली झेल टिपतोय. का 7 या बसल्या मिर्या हंटर्स टीमला. सूरज माघारी परतला. 8 चेंडूंचा सामना त्याने केला. 6 धावा त्याच्या खात्यामध्ये आणि आता तो बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी विक्रम मैदानामध्ये दाखल झालाय. सनलाईटचं क्रिकेट, सनलाईट ते फ्लड लाईट्स हा प्रवास क्रिकेटने पूर्ण केला. म्हणजे आता अलीकडे क्रिकेटमध्ये अनेक बदलाव आपण बघितले, बदल बघितले आणि त्यामुळे खेळाडूंच्या पथ्यावरही बदल पडत आहेत. अनेक खेळाडू याच पटलावरून घडतात. परंतु ग्रामीण भागामध्ये एवढं चांगलं आयोजन, हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला बघायला मिळते. 7 धावा धाव फलकावर, 1 गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये विकेट आले प्रसादच्या खात्यामध्ये. ती विकेट आता स्ट्राईक एंडला विक्रम, जो पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार. लवकर बॅट फिरवली. ब्लाइंड स्ट्रोक नजर नव्हती. चेंडू थोडासा गती कमी केली होती. उशिराने दाखल झाला त्यामुळे हा डॉट बॉल आहे. 7च धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचे लढते त्यामुळे जास्त धावा धाव फलकावर लावणं गरजेचं आहे. यावेळेला मागे गेला. कव्हर्स मधून खेळण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. कॅच ड्रॉप झालाय. सोपा कॅच अवघड केला आणि हातातून बॉल निसटलाय त्यामुळे जीवनदान हे विक्रमला या ठिकाणी प्राप्त झालं. आपण नेहमीच म्हणतो आयुष्यामध्ये तुम्ही रक्तदान करा, कन्यादान करा, परंतु क्रिकेटमध्ये जीवनदान करू नका. इथे जीवनदान केलंय. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 2 षटकानंतर 8 धावा, 1 गडी बाद. आणि आता अंपायरचा निर्णय आला. बॅटिंग पॉवर प्ले. ज्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतील. 2 षटकानंतर 8 धावा, 4ची सरासरी. धावा गरजेची आहेत. ही दिल मांगे मोर. आणि यानंतर ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला ते रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय विवेकजी पाटील साहेब. हे आता त्यांच्या पुढच्या वेळापत्रकामुळे आपल्यातून आता रजा घेत आहेत. साहेब आपण आलात. आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढली. उद्घाटन सोहळा द्विगुणित झाला. आपले आशीर्वाद, मार्गदर्शन आणि पाठिंबा असाच निरंतर राहू ही मात्र आयोजकांच्या वतीने मी आपणास नम्रतेची विनंती करतो आणि आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. इतर मान्यवरांना विनंती करतो की आपण असं नसतं आणि या स्पर्धेचा, या सामन्याचा आनंद घ्या. 9 धावा धाव फलकावर आहेत, 1 गडी बाद. मिर्या हंटर्स हा संघ पहिल्या डावामध्ये सध्या फलंदाजी करताना बघायला मिळतोय. शिवम आणि विक्रम
धन्यवाद अमोलजी भोसले, धन्यवाद सावंत साहेब, आपण आलात. आपल्या सर्वांच्या येण्याने हा आनंद द्विगुणित झाला. आपल्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि आपण आता मॅचकडे जाऊया, जिथे 9 धावा फलकावर आहेत. एक गडी गमावला गेलाय. मेऱ्या हंटर्स हा संघ आजच्या पहिल्या रात्रीमध्ये सध्या फलंदाजी करत असताना स्ट्राईक एंडला शिवम आहे, तर गोलंदाजीसाठी आपण नयनला बघतोय. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आणि आता दुसऱ्या चेंडूसाठी सध्या तो तयार आहे. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव खर्च केली. 9 धावा फलकावर आहेत. एक गडी गमावलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. दॅट शुड बी टेकन. येस, टेकन. गुड कॅच. फलंदाज बाद. दुसरा धक्का. शिवम बॅक टू डग आउट. 9 या धाव संख्येवर दुसरा धक्का. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आहेत धाव फलकावर सध्या 2 गडी बाद झालेले आहेत. ओंकार आला मैदानाच्या आतमध्ये. ड्राईव्ह केल्या बॉलला ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. थोडासा फंबल झालाय, मात्र दुसरी धाव यावेळेला मिळणार नाही. एक धाव मिळाली एका धावेच्या मदतीने. डबल फिगर मध्ये धाव फलक पोहोचलाय मेऱ्या हंटर्स या टीमचा. धावा झालेल्या आहेत 10 धावा, 2 गडी बाद. विक्रम आणि ओंकार दोन्ही नवीन फलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूला नयन एक प्रमुख गोलंदाज. यावेळेला देखील राऊंड विकेटने टाकलेला चेंडू लेन बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल खात्यामध्ये जमा होईल आणि हे डॉट बॉल टेन्शन वाढवतील, परंतु धावा गरजेच्या आहेत. सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर पहिल्या डावामध्ये धाव फलकावर असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी फलंदाजी चांगली करावी लागेल. अजून एक वेळेला तोच प्रयत्न, कनेक्शन होऊ शकत नाही कारण बॅट फिरवली जाते. चेंडूचा आणि बॅटचा कोणता संपर्क होत नाहीये आणि त्यामुळे थेट चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. 1.5 षटकांचा खेळ संपला. यांनी या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची खड आणि विकेट किपरने झेल ड्रॉप केला. कॅच सुटली आहे. अजून एक जीवनदान. 2 षटकानंतर 11 धावा, 2 गडी बाद मेरे हंटर्स. तीन षटकांचा खेळ संपला. 11 धावा ही धाव फलकावर, 2 गडी बाद मेरे हंटर्स. संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतोय. चला स्पीडअप करा. टाइमर सेट केलेला आहे. प्रत्येक 5 ओव्हरसाठी तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे आणि त्या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला 5 षटकं संपवणं, पूर्ण करणं बंधनकारक आहे. त्यामुळे वेळेचं बंधन पाळा. अर्णव स्पोर्ट्स आपल्यासाठी सूचना, फिल्डिंग बदलण्यासाठी फार वेळ घेऊ नका. तर 4थ्या षटकाला सुरुवात होती, त्यासाठी पुन्हा प्रणवला बोलवलं गेलं. 11 धावा धाव फलकावर, 2 गडी मेऱ्या हंटर्सने गमावलीत. पहिलाच बॉल थोडासा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला देखील ते कनेक्शन प्रॉमिसिंग होऊ शकलेलं नाहीये. मात्र एक धाव मिळेल. थ्रो थोडासा ओव्हरथ्रो जरूर झालाय, परंतु धाव एकच मिळते. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर आहेत 12 धावा. मेऱ्या हंटर्स विरुद्ध अर्णव स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान आजच्या रात्रीमधला हा पहिला सामना या ठिकाणी अनुभवायला मिळतोय.
लॉफ केले बॉल लॉंग ऑन मध्ये फिल्डर अजून एक झेल फलंदाज ओंकारचा संपेल खेळ तिसरा धक्का 12 धावा 3 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये कृष्णा दाखल झालेले आहेत. संघासाठी धावा गरजेच्या अडचणीमध्ये सापडल्या मिऱ्या हंटर्सचा संघ. अशा वेळेला संकट मोचकाची भूमिका कृष्णा यांना पार पाडावी लागेल. कारण कृष्णा हे नाव वाचून चालणार नाही. मैदानामध्ये तेवढाच दमदार खेळ. पायाशीर भाटकर आणि अदितीताई भाटकर आता मंचावरून पुढच्या त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन आज उपस्थित राहिले. मात्र पुढील कामकाजासाठी त्यांना देखील रवाना व्हावं लागते. आपण आलात त्यासाठी आयोजकांच्या वतीने आपले खूप खूप आभार. आपला पाठिंबा आपलं सहकार्य उत्तरोत्तर या स्पर्धेसोबत राहू. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला टायमिंग चांगलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर बॉल गेलाय ढगात लाइटिंग लावायला षटकार 6 धावा. बावीस धावा आहे 3 गडी बाद. एक षटकार मागच्या बॉलवर आला जो गरजेचा होता आणि त्यानंतर चौकार देखील मारला गेला. आता गिअर शिफ्ट केला गेला. धावसंख्या आहे 22 3 गडी बाद. चौथ्या षटकातली 2 चेंडू शिल्लक. प्रणव राऊंड विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. ये संपाय सिग्नल. ओंकार सरांचा निर्णय आलाय वाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 चा वापर इथे पंचाने केला आणि सांगितलं हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकावर आहे 23. 23 ऑन बूट. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय तोपर्यंत एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न 2 मिळाल्यात. आता तिसरे देखील घ्यायचे परंतु यावेळेला फिल्डिंग चांगली राहिली. तो बॉल थांबवला गेला. षटकार चौकार त्यानंतर वाईट बॉल. आता 2 धावा मिळाल्या. धाव फलकावर आहेत 25. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला अद्याप शिल्लक. अर्णव स्पोर्ट्ससाठी आता थोडंसं हे षटक महागडे ठरलंय आणि त्याचं कारण एक षटकार एक चौकार आला. कृष्णा 3 बॉलमध्ये 12 वर खेळत आहे. स्ट्राईक रेट खूप चांगला आहे. कमी गतीने टाकला बॉल. ड्राईव्ह केला. मिड ऑफला फिल्डर आहे. थोडासा फंबल्ड होईल मात्र सेकंड टीमला बॉल थांबवला गेला. तोपर्यंत एकच धाव मिळत असताना षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पहिल्या डावामध्ये संपुष्टात येतोय. 26 धावा धाव फलकावर 3 गडी बाद. मिरे हंटर्स पहिल्या डावामध्ये मेरे हंटर्स 26 ला 3. मागच्या षटकामध्ये तब्बल प्रणवच्या ओव्हरमध्ये 15 धावा वसूल केल्या गेल्या आणि ते षटक यावेळेला खूप चांगले राहिलं. शेवटचे षटक घेऊन गौरव दाखल झालाय तर समोर आहे कृष्णा. 4 बॉलमध्ये 13 वर खेळतोय. पहिला चेंडू शेवटच्या षटकामध्ये शॉट ऑफ गुड लेन. पूल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला कनेक्शन. काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक वेगाने दाखल झालाय. खराब फिल्डिंग. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं आणि त्याचं कारण होतं थोडीशी क्षेत्ररक्षकाने केलेली गंमत परंतु त्याची किंमत 2 मध्ये रूपांतरित केली गेली आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावर आहेत आता 28. 28
5 चेंडूचा की पहिल्या डावमध्ये अद्याप शिल्लक आहे. अर्णवसाठी धावा थांबवायचे. दुसऱ्या बाजूला मिरे हंटर संघासाठी येथील मागे मोर धावा गरजेचे आहेत. कृष्णा पोचले आहेत 5 बॉलमध्ये 15 वर 300चा स्ट्राईक रेट. गौरवचा पुढचा चेंडू अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आणि सर्व फिल्डरच्या हातामध्ये विकेटचं बदन. कृष्णा बॅक टू डगआउट. 6 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान. एक चांगला कॅमी बाद. डाऊटफुल कव्हर. कृष्णाची विकेट आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सौरभ आलाय. 4 चेंडूंचा की अद्याप शिल्लक आहे पहिल्या डावामध्ये. 28 धावा 4 गडी बाद. फुल लेनचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. बॉल चाललाय सरळ वेगाने, परंतु यावेळेला शरीराचा वेध जरी घेतला तरी लेग बायच्या रूपाने एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकावर आहेत 29 धावा. पहिला डाव आणि पहिलाच सामना या टुर्नामेंटला सुरुवात झाली मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये. फुल टॉस होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वा, काय बॉल थांबवलाय आणि ते विकेट. विकेटचं पतन. अजून एक विकेट खात्यामध्ये दाखल झाली आहे आणि त्याचं कारण अप्रतिम फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली. एकोणतीस वर 5वा धक्का. पहिल्या डावातले 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. त्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. बॅट फिरवली आहे परंतु कनेक्शन नाहीये. गती वाढवली. गतीसोबत बीट केलाय आणि बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. या चेंडूवर कोणती धाव मिळणार नाही आणि त्याचं कारण आहे वेग चांगला होता. गतीसोबत बीट केले. गतीसोबत मथी वापरली की प्रगती होते आणि तीच प्रगती सध्या बघायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल बरोबरच शेवटचा बॉल. मागच्या चेंडूची जेरॉक्स कॉपी काढावी तसंच टाकलाय. 5 षटकांचा. अर्थातच पहिल्या डावामध्ये पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 29 धावा धाव फुलकावर आहेत 5 गडी बाद. मेरे हंटर्स आणि अर्णव स्पोर्ट्सला जिंकण्यासाठी बनवायचे 5 षटकामध्ये 30 धावा. साठी आपण कॉल करतोय टॉस साठी. या जय हनुमान नानीस आणि त्यांच्या विरोधात नवलाई पावनई मेऱ्या
हे दोन्ही संघ मातबर संघ आहेत. चला टॉससाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये या. जय हनुमान नानीच विरुद्ध नवलाई पावणे मिऱ्या असा सामना रंगेल. दुसरा सामना असेल आजच्या पहिल्या रात्रीमध्ये. त्वरित टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. धन्यवाद. फलंदाज मैदानामध्ये जाऊ द्या. अर्णव स्पोर्ट्स 30 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. वेलकम, आपल्या सर्वांचं स्वागत. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सौजन्याने नबलाई पावनाई मसोबा क्रिकेट क्लब मेरे आयोजित भव्य नाईट ओरम क्रिकेट स्पर्धा 2026 पहिली रात्र. प्रथम पारितोषिक आहे तब्बल 1 लाख आणि त्याचबरोबर भव्य दिव्य ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 व आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी आणि मालिकावीर साडी दुचाकी या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेले आहे. भरपूर चांगले आयोजन आणि नियोजन. या संपूर्ण स्पर्धेचं नियोजनबद्ध स्पर्धा असा हा सोहळा आपल्याला बघायला मिळतो. आणि सध्या आपण मुख्य मंचावरचं दृश्य बघतोय. अजितजी पाटील या स्पर्धेचे आयोजन समितीमध्ये देखील ज्यांचं चांगलं कामकाज, बरोबरच मिऱ्या गावातील एक जुना जनता खेळाडू असे सर्व आमचे मान्यवर सध्या आपल्याला फ्रेम मध्ये बघायला मिळतात. आपल्या सर्वांचं स्वागत. एक चांगलं आयोजन. ऑल सीट अंपायर सिग्नल येतोय. लेट्स प्ले. डावाला सुरुवात होईल. 30 चेंडू आणि बनवायच्या त्या 30 धावा. आजच्या रात्रीमध्ये दुसरा डाव पहिल्या सामन्याचा सुरू होतोय, जिथे बनवायचे 30 चेंडू मध्ये 30 धावा. प्रणव स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल अप्पर कट. थर्ड मॅनला खेळायचा होता. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल चाललाय डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या गेल्या. 2च्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा पहिल्याच बॉलवर 2 धावांनी सुरुवात झाली. अमित जो पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये हाताळतोय, जिथे 2 खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर आहेत. अशा वेळेला पहिल्याच बॉलवर 2 धावा आल्यात. दुसऱ्या चेंडूसाठी प्रणव तयार. फ्रंट फुटला जात असताना क्रॅकिंग ड्राईव्ह करायचा होता, मात्र मिड ऑफला प्रयत्न चांगले केले गेले. बॉल आता तो निसटला, पण तो बॉल थांबलाय. इथे चौकार मिळू शकला असता, पण तो मिळणार नाही. आणि त्याचं कारण मिड ऑफच्या फिल्डरने दिलेले शर्तीचे प्रयत्न. त्यामुळे एकच धाव मिळते. आता समीर स्ट्राईक एंडला. धाव फुलकावर आहे 3. धावा आहे धाव फुलकावर. समीर स्ट्राईक एंडला. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले चालू आहे. यावेळेला लेफ्ट हँडर स्ट्राईक एंडला पहिला चेंडू फेस करेल. 30 बॉल मध्ये 30 टायमर सेट केलेला आहे. त्यामुळे पंचांना विनंती, आपण ऑन फील्ड देखील त्या सूचना द्या. जास्तीचा वेळ आपल्याला घेता येणार नाही. समीर साठी या सामन्यामध्ये या डावामध्ये हा पहिला चेंडू टाकला जातोय. समोर आहे गोलंदाज. पहिल्या षटकाच्या दरम्यान अमित. ड्राईव्ह करायचा होता. फ्रंट फुटला, पुढे निघाला आणि त्यानंतर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला तेवढ्याच वेगाने बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील अर्णव स्पोर्ट्सवर तो दबाव बनेल, परंतु दबाव बनवायचा नसेल तर त्यासाठी धावा येणं गरजेचं. यानंतरच्या सामन्यासाठी टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करून घ्या आणि लवकरात लवकर दाखल व्हा.
फुलेलींचा बॉल चांगला यॉर्कर टाकलाय, यष्टीरक्षक बॉलला थांबवतोय. अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकलेत अमितने. आता दडपण वाढेल कारण बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू इथे टाकले गेले. त्यामुळे धावसंख्येचा वेग मंदावलाय. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात अपेक्षित. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु त्यासाठी पॉवर प्ले भेदणं गरजेचं आहे. सद्यस्थितीमध्ये 4 चेंडू आणि धाव फलकावर आहेत त्या फक्त आणि फक्त 3 धावा. धावांचा वेग वाढवावा लागेल. ड्राईव्ह केले बॉलला मिड ऑफला. फिल्डर वेगाने चेंडूवर दाखल झालाय. तोपर्यंत क्विक सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आता 4. त्यानंतरचा बॉल पॅडवर आदळलाय. स्ट्रॉंग अपील, लाऊड अपील केलं गेलं, पण यावेळेला पंचांचा स्पष्ट नकार आणि त्यामुळे या बॉलवर लेग बायचा सिग्नल देत असताना षटकाची समाप्ती. पहिलं षटक संपलं. 5 धावा. सध्या धाव फलकावर आहे. 30चा पाठलाग करत असताना अर्णव स्पोर्ट्स काळबादेवी हा संघ. स्वप्नील रुमडे दुसरे षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल झालाय. चला स्पीडअप करा टीम मिऱ्या हंटर्स. ही सूचना तुमच्यासाठी आहे. जास्त वेळ घेऊ नका. आणि सध्या आपण बघतोय आपल्या स्क्रीनवर तब्बल 77 वर्ष वय वर्ष आहे, परंतु त्यानंतर देखील क्रिकेटची ही जिद्द, ते प्रेम संपलेलं नाहीये. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं क्रिकेटला वय नसतं. या खेळाडूसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. पहिलाच बॉल, पिकअप शॉट, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क पाठवून दिलाय 6 धावांसाठी. मध्ये बघा पिकअप शॉट जसा टाकलाय तसा पाठवला आणि सरळ गेलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वाह, काय पिक केलाय. आणि तेवढंच चांगले कॅमेरा बघ. टेनिस क्रिकेट .in कॅमेरामन सफवान आणि बरोबरच अथर्व. दमदार कॅमेरा बघची देखील त्यांनी झलक दाखवली. षटकार बघायला मिळाला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 11. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर स्वागत केलं स्वप्नीलचं. स्वप्नील रुमडे, प्रणव वारेकर देखील एक नामांकित खेळाडू आहे. दुसरा चेंडू देखील. अजून एक लगातारचा दुसरा बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. षटकार. हलक्याताने खेळून काढले. यावेळेला संयम दाखवला. एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत 30चा पाठलाग करत असताना 18 धावा. सुरुवात पॉवर प्ले मध्ये तेवढीशी दमदार नव्हती, मात्र त्यानंतरच्या षटकामध्ये गिअर शिफ्ट केला आणि धावा आता खोऱ्याने वसूल करण्याचा प्रयत्न इथे दाखवला जातोय. धावफलकावर आहेत 18. अर्णव स्पोर्ट्स. मेरे हंटर्सवर आता थोडासा दबाव, परंतु दबावामध्ये तुम्हाला प्रभाव पाडावा लागतो आणि ज्या ज्या वेळेला दबावाची परिस्थिती निर्माण होते त्या त्या वेळेला तुमचा प्रभाव पाडणं तुम्ही गरजेचं दाखवून द्यावं लागतं आणि तोच प्रभाव आता मैदानाच्या आतमध्ये पाडावा लागेल. आडव्या बॅटने बॉल पुल करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल चाललाय.
डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा आलाय चौकार, 4 धावा. बघायला मिळाला. आधीच बेजार आणि त्यात उसन शेजार असं म्हणायला हरकत नाहीये. आधीच भरपूर धावा खर्च झाल्या, त्यामध्ये अजून धावा गेल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. 23 धावा धाव फलकावर, 7ची गरज आहे. या षटकामध्ये भरपूर धावा स्वप्नील रुमडेने खर्च केल्या. स्ट्राईक इनला आहे समीर. फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी तयार. राऊंड विकेटने, ओव्हर दी विकेटने होता. लो फुल टॉस आहे. समोर खेळ आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल थांबवला जाईल तोपर्यंत एक धाव मिळेल आणि आता या बॉलवर खराब फिल्डिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळालाय चौकार, 4 धावा. फक्त 3 धावांची आहे गरज. अर्णव स्पोर्ट्स या संघाने दमदार कामगिरी केली. जोरदार प्रहार करायचा होता. लॉंग स्टॉपला बॉल सेल फील्ड राही. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेला होणार नाही. 28 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू अद्याप दुसऱ्या षटकाचा शिल्लक आहे. तीच लक्ष होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये काय फलंदाजी केली आहे स्वप्नीलच्या विरोधामध्ये समीरने, आणि तिथे धावा वसूल केल्या. परंतु प्रणूने 2 षटकार ठोकले होते. हे देखील अगदी लांबलचक षटकार त्याने ठोकले आणि आता डाव संपवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. फक्त 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेला देखील तोच प्रयत्न होता. प्ले अँड मिस. चेंडू थोडासा पुढे टाकला. बॅट लवकर फिरवली, लवकर कमिट झाला. डॉट बॉल बरोबरच दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30चा पाठलाग करत असताना अर्णव स्पोर्ट्स धावसंख्या आहे धाव फलकावर 28 बिनबाद. आणि नानीज टीम, जय हनुमान नानीज, या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपल्याला तयार राहायचंय. थोडंसं मिसफिल्ड आणि आता एका धावेचं रूपांतर 2 मध्ये करत असताना हा सामना अर्णव स्पोर्ट्सने आपल्या नावावर केलाय. अभिनंदन टीम अर्णव स्पोर्ट्स, आपलं खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मिऱ्या हंटर्स, हार्ड लक, आपण चांगले खेळात. पुढे अखेर हा सामना इकडे संपलाय. पहिल्याच रात्रीमध्ये पहिला सामना आणि तो अर्णव स्पोर्ट्स काळबादेवीने आपल्या नावावर केलाय. मॅच समरी आपल्या समोर आहे. कृष्णाने 15 धावांचं योगदान दिलं. सूरजने 6 काढल्या. विक्रमने 4 धावा काढल्या होत्या आणि प्रत्युत्तरा देखील एकही गडी न गमावता 10 विकेट्सने हा सामना अर्णव स्पोर्ट्सने जिंकलाय. त्यामध्ये 16 धावा काढल्या होत्या. नाबाद प्रणवने आणि समीरने 12चं योगदान दिलं. अभिनंदन टीम. आणि आता जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे प्लेअर ऑफ द मॅच आणि बरोबरच नेक्स्ट मॅचचा टॉस होईल.